बोर्डाच्या परीक्षेला फक्त 60 दिवस बाकी आहेत. हा म्हणता 60 दिवस निघूनही जातील. अजूनही तुम्ही परीक्षेसाठी पूर्णतः तयार नाही आहात. रिव्हिजनचं तर सोडा, अजून सिलॅबसही पूर्ण नाही झालाय. अभ्यास करावासाच वाटत नाहीये. कशाला करायचा अभ्यास? काय सारख्या परीक्षा येतात? तरीही अजून आम्ही Instagramवरती स्क्रोल करतोय. म्हणजे माहिती की अभ्यास नाही झालाय. माहिती की अभ्यास नाही केला तर परीक्षेमध्ये नाही लिहिता येणार काही. तरीही आपण टाईमपास करतोय. कारण मुद्दा हाच आहे की अभ्यास का करावा हेच आपल्याला कळत नाहीये. जाणून घ्यायचा अभ्यास का करावा? खरंच? मी सांगेल तसं कराल तुम्ही? फक्त डोळे बंद करा. केले का डोळे बंद? समोर काही दिसत नाहीये. समोर अंधार आहे. जसं आता तुमच्या आयुष्यात आहे. तुम्हाला माहिती नाही पुढे काय करायचंय. तुम्हाला माहिती नाही अभ्यास का करायचे. डोळे बंदच राहू द्या. इमॅजिन करा तो दिवस, जेव्हा तुमचा आत्ता बोर्डाच्या परीक्षेचा रिझल्ट आहे. तुम्ही रिझल्ट पाहताय. सगळे डिटेल्स तुम्ही एंटर केले. तुम्ही सीट नंबर टाकला. सगळे काही डिटेल्स तुम्ही एंटर केले. त्यानंतर आता समोर रिझल्ट ओपन होणार आहे. वेबसाईट लोड होते. रिझल्ट ओपन झाला आणि तुम्हाला जेवढे पर्सेंटेज हवे आहेत, तेवढेच एक्झॅक्टली पर्सेंटेज रिझल्टवरती पाहायला मिळतायत. मग तुमचं एम जे काही असेल, अगदी 100% का असेना, तुम्हाला तेवढेच पर्सेंटेज पाहायला मिळतायत. तुम्ही प्रचंड आनंदित आहात. तुम्ही आजूबाजूला पाहिलं तुमचे आई-वडील पण आनंदी आहेत. तुमचे भावंड आनंदी आहेत आणि तुम्हाला तो आनंद पाहून खूप सार्थक वाटतंय. हवंय ना सगळ्यांना असं व्हायला? तो दिवस असा असावा असं हवंय ना? की तुम्हाला असं हवंय, की त्या दिवशी रिझल्ट आलाय आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी पर्सेंटेज मिळालेत आणि तुम्हाला अत्यंत वाईट वाटतंय. तुम्ही रिग्रेट फील करताय, की काश मी तेव्हा थोडासा अभ्यास केला असता. कदाचित मी तेव्हा थोडं स्वतःला अजून पुश केलं असतं आणि आज सगळे आनंदी असते. माझे आई-वडील माझ्याकडे बघून हसले असते. त्यांनी मला काँग्रॅच्युलेट केलं असतं. तेही माझ्यासाठी आनंदी असते. कुठली परिस्थिती तुम्हाला हवी आहे? ए की बी? अर्थात सगळ्यांना ए हवाय. सगळ्यांना आयुष्यामध्ये सगळं काही अचीव्ह करायचंय. आपल्याला असं वाटतंही की आपण ते सगळं मिळवावं. पण त्यासाठी आपण पावलं उचलतो का? त्यासाठी आपण अभ्यास करतोय का? फक्त स्वतःला हा प्रश्न विचारा, की व्हॉट इफ जर बी सारखं झालं तर? जर मी त्या दिवशी जेव्हा रिझल्ट ओपन करेल तेव्हा मला खूप कमी मार्क्स असतील तर? ही जी भीती आहे ना मार्क्स कमी असण्याची, ही आत्ता वाटू द्या. एक्झाम झाल्यानंतर रिझल्टच्या आधी नाही, तेव्हा ह्याचा काही उपयोग नसतो. जर ही भीती आत्ता वाटली ना तरच तुम्ही अभ्यास कराल. आणि हेच उत्तर आहे, की अभ्यास का करावा? त्या आनंदासाठी. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहण्यासाठी. पण फक्त आपण त्यासाठी अभ्यास करतोय का? म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळाल्याने, आपल्याला हवे तेवढे पर्सेंटेज मिळाल्याने, आपल्या शेजारच्यांना चांगलं कॉलेज मिळणार आहे का? की आपल्या भावंडांना चांगलं कॉलेज मिळणार आहे? की आपल्या आई-वडिलांचं करिअर सेट होणार आहे? असं काही होणार आहे का? हो? नाही ना? तुम्ही जर चांगला अभ्यास केला, तर तुमचंच आयुष्य चांगलं होणार आहे. तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहे. तुम्ही तुमचं करिअर सेट करणार आहात. म्हणजे तुम्ही अभ्यास कोणासाठी करताय? आई-वडिलांसाठी? भावंडांसाठी? शेजारच्यांसाठी? समाजासाठी की स्वतःसाठी? स्वतःसाठी अभ्यास करताय ना? करणार आहात ना? मग जी गोष्ट आपण स्वतःसाठी करतोय, त्याच्यामध्ये ही टिंगल-टवाळी कशासाठी? कारण आपण अभ्यास केल्याने आपलंच लाईफ चांगलं होणार आहे, इतरांचं नाही. आता फक्त 60 दिवस बाकी आहेत. तुम्हाला याच्यानंतर कोणीही 10वीचा अभ्यास किंवा 12वीचा अभ्यास करायला नाही लावणार आहे. 60 दिवसच फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 60 दिवस म्हणजे फक्त 2 महिने. खूप वेळ शिल्लक नाहीये, पण खूप कमी आहे असंही नाहीये. आत्ता जरी तुम्ही ठरवलं, तरी पण तुम्ही तुमचा जो काही गोल आहे ते अचीव्ह करू शकता. आत्ता डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला जे पर्सेंटेज दिसले होते, जे तुम्हाला हवे आहेत, तो सीन फक्त लक्षात ठेवा आणि त्या पर्सेंटेजसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ते पर्सेंटेज तुम्हाला मिळवायचे आहेत. आणि जर तुम्हाला हवंय, की तुम्ही तो गोल अचीव्ह करायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतंय, की तुम्हाला तेवढेच पर्सेंटेज मिळाले पाहिजेत किंवा तुम्हाला त्यापेक्षाही जास्त पर्सेंटेज मिळावेत, असं जर तुम्हाला वाटतंय, तर फक्त कमेंटमध्ये ते पर्सेंटेज लिहा आणि जेव्हा रिझल्ट लागेल ना, तेव्हा स्वतः येऊन तिथे कमेंट करा, की मी ते अचीव्ह केलं. हे तुमच्यासाठी आहे, ही तुमची अचीव्हमेंट आहे, जे तुम्ही स्वतःसाठी करताय. यासाठी बाहेरून मोटिव्हेशनची गरज नसली पाहिजे. हे सेल्फ मोटिव्हेटेड आहे, की मला एवढे पर्सेंटेज पाहिजेत आणि मी ते मिळवणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे फक्त 60 दिवस बाकी आहेत. एक्झामची भीती वाटायला लागली आता? आता असं वाटतंय का, की एक्झामसाठी फक्त 60 दिवस आहेत. आता मी काय करू? मी जे काही ठरवले ते मी मिळवेन का? ते पर्सेंटेज मला मिळतील का? अर्थात मिळतील. एक्झामची भीती ही आत्ताच वाटली पाहिजे. एक्झाम झाल्यानंतर रिझल्टच्या आधी नाही, हे मी आधी पण सांगितले. कारण तेव्हा भीती वाटून काहीच उपयोग होत नाही. ती भीती निरर्थक असते. पण जर आत्ता भीती वाटते आणि तुम्ही भीतीपोटी अभ्यासच करत नाही आहात, असं व्हायला नको. भीती असली पाहिजे, पण कशी असली पाहिजे, की जर मी अभ्यास नाही केला, तर माझे मार्क्स कमी होतील, माझे पर्सेंटेज कमी होतील. मला पेपरमध्ये काही लिहिता येणार नाही आणि म्हणून मी अभ्यास केला पाहिजे, हे त्या भीतीचं उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम माहितीये. तुम्हाला सोल्युशन पण माहितीये, की मी एफर्ट्स घेतले पाहिजेत, तरच मी ते अचीव्ह करू शकते. तरीही तुम्ही त्याच्यावरती काहीच काम करत नाहीत. हे त्याच्यामागची चूक आहे.
आता नो डाउट की वेळ गेलेला आहे किंवा आता खूप वेळ नाहीये आपल्या हातामध्ये. पण तरीही जो वेळ आहे तो जरी तुम्ही अभ्यास केला तरीही सफिशियंट आहे. कारण 10वी किंवा 12वी साठी 60 दिवस हे खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि ते जर शेवटचे 7 दिवस असतील, तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये अभ्यास करण्यावाचून. मग आता तुम्हाला स्ट्रेस येत असेल, की कसा नेमका अभ्यास करायचा? की एवढा कमी वेळ शिल्लक आहे. आता मी काय केलं पाहिजे? कसा अभ्यास केला पाहिजे? मी नक्की अभ्यास करू शकेन का? अजून एक एक्सरसाइज सांगू? खूप खोल असा श्वास आत घ्या. पटकन, पटकन तुम्हाला याच्याने लगेचच फरक जाणवणार आहे. खूप खोल श्वास आत घ्या. घेतला? 1, 2, 3, 4, 5. हळू श्वास तुम्हाला सोडायचा आहे. जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज करता ना, तेव्हा त्या 5 सेकंदापुरतं का होईना तुमच्या मनामध्ये जे काही एक्स्ट्रा विचार असतात, जे काही ओव्हर थिंकिंग असतं, ते तुम्ही सगळं विसरून जाता. हे तुम्ही ट्राय करा. स्वतःहून पुन्हा एकदा ट्राय करा. व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा ट्राय करा. तुम्हाला हळू मोकळं झाल्यासारखं वाटतं. सो ही खूप गरजेची एक्सरसाइज आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला स्ट्रेस वाटतो, जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये पण तुम्हाला स्ट्रेस वाटेल किंवा कधीही काही कळत नाही आता मी काय करावं? फक्त श्वास आत घ्यायचा आहे, मोठा श्वास आत घ्यायचा आहे. 5 मिनिटं 5 सेकंद थांबायचे आणि श्वास सोडायचा आहे. याच्याने तुमच्या ब्रेनला सफिशियंट ऑक्सिजन मिळतो आणि जे काही ओव्हर थिंकिंग तुम्ही करता, जे काही अशी गडबड, 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 पॅनिकनेस जो काही आहे, तो सगळा निघून जातो. दुसरी गोष्ट स्ट्रेस आला की आपण काय करतो? अरे, आता खूप अभ्यास करायचा आहे, पण अभ्यासच होत नाही. आपण मोबाईल घेतो. मोबाईलमध्ये छान ऑप्शन्स आहेत. Instagram आहे, YouTube आहे, शॉर्ट्स आहेत, सगळं काही आहे. आपण ते स्क्रोल करतो. आपल्याला वाटतं की थोडा वेळ करूया आणि मग आपण अभ्यास करूया. पण तो जो काही थोडा वेळ आहे, तो कधी जास्त वेळ होतो आणि थोडाही अभ्यास आपण करत नाही, हे आपल्यालाच कळत नाही. त्याच्यामुळे जेव्हा कधी स्ट्रेस होईल किंवा जेव्हा कधी अभ्यास होतच नाही असं वाटेल, थोडंसं झोपा. आय नो की तेव्हा झोप येणार नाही, पण थोडंसं जस्ट फक्त रेस्ट घ्या 10 ते 15 मिनिटाची आणि उठा आणि मग अभ्यास करा. Instagramवरती 50 मिनिटं वाया घालवण्यापेक्षा 10 मिनिटाची जर तुम्ही झोप घेतली, तर ती प्रचंड प्रोडक्टिव्ह आहे. सो ट्राय करा, की तुम्ही ही एक्सरसाइज नक्की फॉलो कराल. अगदीच स्ट्रेस मॅनेजमेंट होणार आहे आणि तुम्हाला परत कधीच असं वाटणार नाही, की मी अभ्यास होत नाहीये, सो ते सोडून मी Instagram स्क्रॉल करावं. यापेक्षा तुम्ही 10 ते 15 मिनिटाची फक्त झोप घ्या. झोप म्हणजे झोपू नका डायरेक्टली. जस्ट फक्त एक डोळे बंद करा आणि फक्त डोळे बंद करून बसा. ही ब्रीथ इन, ब्रीथ आउटची एक्सरसाइज करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही त्याच्यानंतर पुस्तक हातात घ्या. तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल. एक्झाम म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय आहे? एक ट्रिप प्लॅन करण्याप्रमाणे आहे. तुम्ही बऱ्याचशा ट्रिप्स प्लॅन केल्या असतील किंवा कधी-कधी ट्रिप्स एन्जॉय केल्या असतील. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? आपण हे डिसाईड करतो, की आपल्याला जायचं कुठे? मग कुठे जायचं असेल तर आपण त्यासाठी एक मॅप तयार करतो, की हां, या ठिकाणाहून या ठिकाणी जायचं आहे. सो मॅप तयार करणं म्हणजेच काय तुमचा सिलेबस आहे. कधीही तुमच्या सिलेबसला सोडून काही करू नका. कारण उगाच आपण जास्त अभ्यास करत बसतो किंवा जास्त तर सोडा आम्ही कमीही अभ्यास करतो. पण बेसिकली सिलेबसला धरून जर अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण एक्झामला फक्त सिलेबस मधलंच येतं. सो तुमचं जे काही पुस्तक आहे इज युअर सिलेबस. सो जो काही तुम्ही अभ्यास करणार आहात तो तुम्हाला त्या अनुक्रमणिकेमधून ट्रॅक करायचा आहे, की आता माझा कुठला अभ्यास झालाय किंवा कुठपर्यंत झालाय, कुठल्या विषयाचा झालाय, किती चॅप्टर्स झालेले आहेत. हे तुम्हाला तुमच्या अनुक्रमणिकेवरून ट्रॅक करायचं आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये आहे ना इंडेक्स. सो त्यावरून तुम्हाला ट्रॅक करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही जाणार आहात एखाद्या कुठल्याही ठिकाणी, तेव्हा फ्यूल म्हणजे काय असणार आहे, जे काही इंधन लागतं ना गाडीसाठी, तुम्ही गाडीवरून जाणार आहात, बसने जाणार आहात, कुठूनही जाणार आहात. सो ते फ्यूल लागतं. फ्यूल म्हणजे आपले काय आहेत, एफर्ट्स आहेत. तर तुम्हाला सिलेबस माहिती तुम्हाला डेस्टिनेशन माहिती की डेस्टिनेशन तुमची एक्झाम आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तो जो काही तुमचा स्कोर आहे, तर तो अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स टाकले पाहिजेत. एक्झॅक्टली. विदाऊट एफर्ट्स काही तुम्हाला कोणी असं आणून देणार आहे का, की "बाबा रे, तू अभ्यास नाही केलास, तरी पण हे घे तुला मार्कशीट, त्याच्यामध्ये 95% आहेत बरं का." असं होणार आहे का? नाही. मग तुम्हाला एफर्ट्स टाकले पाहिजेत, तुम्हाला स्वतः मेहनत केली पाहिजे. कारण ॲज यू नो आपण अभ्यास कोणासाठी करतोय? स्वतःसाठी करतोय. आपण अभ्यास केल्याने काय होणार आहे? आपलीच लाईफ चांगली होणार आहे, इतरांची नाही. सो तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करता, तुम्ही स्वतः एफर्ट्स केले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही मध्ये-मध्ये जेव्हा ट्रिपला जाता, तेव्हा मध्ये-मध्ये स्टॉप्स घेता. म्हणजे खाण्याचा स्टॉप असतो. त्याच्यानंतर तुम्ही अजून काही-काही जेवण असेल, खाणं असेल, चहा पिणं असेल वगैरे, वगैरे. सो बेसिकली हे स्टॉप्स म्हणजे काय? हे रिव्हिजन. नो डाउट 60 दिवस आहेत. सिलेबस पूर्ण करायचा आहे. पण तुम्ही फक्त सिलेबस वाचत गेलात आणि झालं 60 दिवस संपले. तुम्ही रिव्हिजन नाही केली, तर त्या सिलेबस पूर्ण करण्याचा काहीच उपयोग नाहीये. कारण तुम्ही एकदा केलेली गोष्ट जोपर्यंत रिवाईज करत नाही, तोपर्यंत ती तुमच्या लक्षात नाही राहणार. तोपर्यंत तुम्ही ती एक्झाममध्ये नाही लिहू शकणार. त्यामुळे रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे. आय नो की तुम्हाला हे सगळं माहिती आहे. तुम्ही प्रचंड व्हिडिओज पाहिले, तुम्ही प्रचंड एक्सपिरियन्स घेतला आणि तुम्हाला सगळं माहिती आहे, की मला सिलेबस माहिती असला पाहिजे, मला त्यासाठी मेहनत केली पाहिजे, मला रिव्हिजन पण केली पाहिजे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण सगळं कळतंय, पण वळत काहीच नाही आपल्याला. ते जोपर्यंत वळत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. सो त्यासाठी तर हेच लक्षात ठेवा, की आपल्याला हे स्वतःसाठी करायचं आहे. मला हा अभ्यास माझ्यासाठी करायचा आहे. हा अभ्यास केल्याने काय होणार आहे तुमचं? भलं होणार आहे ना? म्हणजे असं खूपदा लोकं म्हणतात, की अभ्यास केल्याने कोणाचं भलं झालंय. पण आजच्या काळामध्ये तेच आहे जे तुमचं भलं करू शकतं. असं एकमेव साधन आहे, तो म्हणजे अभ्यास. तर आता हे तुम्हाला का करायचंय?
जस्ट एक लिस्ट लिहा. तुम्हाला काहीतरी बनायचं असेल ना आयुष्यात. बनायचं ना, की ठीक आहे करूया अभ्यास, बघूया असं काही नाहीये ना. काहीतरी बनायचं असेल आयुष्यामध्ये, ते बनण्यासाठी 10वी हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. इव्हन तो तुम्हाला डायरेक्टली जरी हेल्प करणार नसेल, तरी हे माइलस्टोन आहे. जसा अभ्यास तुम्ही आता 10वीत करणार, सेम तुम्हाला सवय लागेल 11वी-12वी मध्ये. सेम तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पण तीच मेहनत करण्याची सवय लागेल. त्याच्यामुळे आत्ता मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे. पण ही जी स्ट्रॅटेजी आहे ती कशाला केली पाहिजे? म्हणजे काय गरज आहे स्ट्रॅटेजी करण्याचं, प्लॅनिंग करण्याची काय गरज आहे? एक छोटासा सीन आहे, इमॅजिन करायचा आहे आणि जर तुम्ही स्ट्रॅटेजी नाही फॉलो केली, तर तुम्ही त्या राहुलप्रमाणे असाल. कोण बरं हा राहुल? राहुलला माहिती आहे, की आता एक्झामला 60 दिवस बाकी आहेत. तो म्हणतो, "अरे 60 दिवस आहेत, 60 दिवस ब्रो, किती वेळ आहे आपल्याकडे अजून?" त्यानंतर हळू दिवस कमी होतात. राहुल अजूनही अभ्यासाला हात लावत नाहीये. त्याच्यानंतर डिसेंबर संपायला येतो. डिसेंबरचे शेवटचे काही दिवस आहेत. "अरे भाई अभी तो क्रिसमस है." परत, "अरे अभी तो न्यू ईयर है, अभी तो एन्जॉय करेंगे." असं करत-करत डिसेंबर संपतो. जानेवारी सुरू होतो. आता उरलेत फक्त 30 दिवस. अरे अजून तर आपल्याकडे 30 दिवस आहेत. आरामात आपण अभ्यास करू शकतो. हे पण झालं. असं करत-करत त्याने थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली. आता अजूनही त्याने पूर्णतः अभ्यासाला सुरुवात नाही केली. थोडाफार अभ्यास करतोय, मध्ये टाईमपास करतोय, मोबाईल घेतोय. ठीक आहे. त्यानंतर आता फक्त 10 दिवस उरलेत. राहुलला टेन्शन येऊ लागलं. अरे तर फक्त 10च दिवस उरलेत. अजून आपला काहीच अभ्यास झाला नाहीये. तरी पण अजून थोडीशी जनाची का होईना मनाची लाज म्हणून राहुल थोडासा अभ्यास करायला घेतो. आणि परत तरी पण त्याचं तेच चालू असतं, की थोडासा मोबाईल स्क्रोल करूया, थोडासा अभ्यास करूया, म्हणजे अजूनही सीरियसनेस नाहीये. त्यानंतर एक्झामचा 1 दिवस आधी प्रचंड टेन्शन, प्रचंड पॅनिकनेस, प्रचंड स्ट्रेस, की आता काय होणार माझं? मी अभ्यासच नाही केला, मला काही येतच नाही वगैरे, वगैरे, वगैरे. एक्झामचा दिवस उजाडतो. राहुलच्या हातामध्ये समोर प्रश्नपत्रिका आहे. पण त्याला त्यातलं काहीच येत नाहीये. कारण त्याने अभ्यासच नव्हता केला. आणि त्याला आता फुल पॅनिक मोडमध्ये, की आता मला काहीच येत नाहीये. आता मी काय लिहिणार एक्झाममध्ये? आता मी नापास होणार. तुम्हाला त्या मोडमध्ये जायचंय का? मला असं वाटतंय का, की प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर मला असं वाटावं, की मला काहीच येत नाहीये. आता मी नापास होणार आहे. तुम्हाला त्या मोडमध्ये जायचंय? त्या सिच्युएशनमध्ये जायचंय? नाही ना. मग त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही जर तयारी करायला घेतली, तर तुम्ही त्या पोझिशनपर्यंत पोहोचणारच नाही. उलट असं होईल, की "अरे वाह! प्रश्नपत्रिका समोर आलेली आहे. अरे हा प्रश्न तर मी केलाय. हा मला येतोय." लगेच त्याचं उत्तर लिहिलत. हा पण प्रश्न मला येतोय. ते पण लिहिलत. आणि जेव्हा तो पेपर पूर्ण लिहून होईल, तेव्हा तुम्ही एक खूप छान स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती आहे, की मी जो काही अभ्यास केला होता, सगळे प्रश्न त्याच्यामधले आलेले आहेत आणि मला खूप छान मार्क्स मिळणार आहेत. मी खूप छान छान पद्धतीने पास होणार आहे आणि मी जे काही पर्सेंटेज इमॅजिन केले होते, ते मला मिळणार आहेत. कुठली सिच्युएशन हवी आहे? रिग्रेट हवाय की हॅपीनेस हवाय? अर्थात हॅपीनेस हवाय आणि त्यासाठीच आत्तापासून प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. सो तुम्हाला एक्झाम डे विदाउट स्ट्रॅटेजी कळलं आणि एक्झाम डे विथ स्ट्रॅटेजी पण कळलं. मग करणार ना स्वतःचं प्लॅनिंग? करणार ना अभ्यासाचं प्लॅनिंग? आणि करणार ना अभ्यास? व्हेरी गुड. मग आता अभ्यास करायचा म्हटलं की पहिला प्रश्न येतो, किती तास अभ्यास करायचा? हा ना, जेन्युइन क्वेश्चन आहे. किती तास अभ्यास करायचा? 2 तास करायचा? तो पण आम्ही तेव्हा करतो जेव्हा आई प्रचंड मागे लागते. वडील असे प्रचंड छडी-वडी घेऊन मागे लागतात, की "बाळा अभ्यास कर रे कार्ट्या, अभ्यास कर." तेव्हा कुठे आम्ही 2 तास पण लय झाले राव. आम्ही 1 तास अभ्यास करतो. 4 तास हां, कधी-कधी 4 तास अभ्यास आम्ही करतो, पण आम्हाला असं वाटलं, की "अरे आपण तर लेजेंड आहोत. 4 तास अभ्यास केला मी. 8 तास तर आपण विचारायलाच नको." कोणी 24 तास अभ्यास करतं का? आहे का असं कोणी ते? नाहीये. मला माहिती आहे ना, कोणी 24 तास अभ्यास करत नाही. पण खरंच एवढा तास अभ्यास करणं गरजेचं आहे का? म्हणजे 60च दिवस राहिलेत परीक्षेला मला मान्य आहे. पण एवढा तास अभ्यास आपण करू शकतो का? किंवा करणं गरजेचं आहे का? तर नाही. मॅक्स टू मॅक्स 4 तास अभ्यास करणं बोर्डाच्या परीक्षेला सफिशियंट आहे. जर तुम्ही 60 दिवस कन्सिस्टंटली अभ्यास केला तर. 4 ते 5 तास अभ्यास करणं इज इनफ जर तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास केलात तर. पूर्ण फोकसने अभ्यास अभ्यास केलात तर. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं काहीही डिस्ट्रॅक्शन नाही केलं तर फोकसने 4 तास अभ्यास किंवा 5 तास अभ्यास सफिशियंट असतो कुठल्याही एक्झामसाठी. म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या एक्झामसाठी. त्याच्यामुळेच कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्वाची आहे. असं नाही की आज 4 तास केले, उद्या उद्या काय 1 तास खूप झाला. काल मी 4 तास अभ्यास केलाय. परत परवा, अरे परवा दिवशी मी 4 तास अभ्यास केलाय. असं करत-करत रोज बहाणे द्यायचे नाहीत. जर तुम्ही 4 तास कन्सिस्टंटली अभ्यास केला, तर तो अभ्यास व्हॅल्युएबल आहे. तरच तो अभ्यास तुम्हाला तुमच्या एक्झामपर्यंत, तुमच्या गोलपर्यंत व्यवस्थित पोहोचवणार आहे. सो त्याच्यामुळे रोजचा 4 ते 5 तास अभ्यास सफिशियंट आहे आणि प्लीज त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही तुमच्या कॉलेजच्या वेळेत, तुमच्या शाळेचा वेळ, क्लासचा वेळ कन्सिडर नाही करायचा आहे. हा 4 तास सेल्फ स्टडी आहे. ठीक आहे. नाहीतर 4 तास काय 10 तास सगळे लोक रोज अभ्यास करतात. शाळेमध्ये जाऊन, क्लासमध्ये जाऊन. तो अभ्यास नाही. हा 4 तास सेल्फ स्टडीचा अभ्यास आहे. सो जो काही तुम्ही अभ्यास करणार आहात, तो तुमचा स्वतःचा असणार आहे. कुठल्याही प्रकारे, कुठल्याही क्लासचा, कुठल्याही इतर गोष्टींचा याच्यामध्ये वेळ धरायचा नाहीये. ठीक आहे? सो तुम्ही दिवसभरामधले कुठलेही 4 तास काढायचे आहेत, कुठलेही 4 ते 5 तास काढायचे आहेत. तुम्हाला असं वाटतंय की मी अजून अभ्यास केला पाहिजे, तर तुम्ही टाईम एक्सटेंड करा. पण हा टाईम प्रोडक्टिव्ह असला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ शकता. नो इश्यूज. त्या ब्रेकमध्ये काय करायचं ते पण सांगणार आहे.
सो इथे खूप छान वाक्य आहे, ते म्हणजे कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्वाची आहे. तुम्ही एक दिवस 8 तास अभ्यास केला आणि पुढचे 10 दिवस काहीच अभ्यास नाही केला, काहीच फरक पडणार नाही त्या 8 दिवसाच्या अभ्यासाचा. त्यापेक्षा रोज कमी अभ्यास करा, पण कन्सिस्टंटली अभ्यास करा. तुम्ही तुमच्या गोलपर्यंत नक्की पोहोचणार. आता अजून एक महत्वाचा वेळ, कधी अभ्यास करायचा, सकाळी की रात्री? तर याच्यामध्ये ना किती जण असे आहेत, की जे भल्या पाठी उठून अगदी प्रोडक्टिव्हली अभ्यास करू शकतात आणि किती असे आहेत, की जे रात्री जागून अभ्यास करू शकतात. रात्री झोपून नाही बरं का. नाहीतर ते असे रील्स येतात Instagramवरती, की तुम्ही छान अशी पुस्तकं ठेवले, त्याला चार्जर किंवा त्याला अशी यूएसबी लावलेली आहे आणि ती यूएसबी तुमच्या ब्रेनला पण अटॅच केली आहे आणि आपोआप सगळा डेटा तुमच्या ब्रेनमध्ये जातोय. असं काही बघितलंय का? नाही बघितलं ना? हेच पाहिजे मला, नाही बघितलेलं. ओके. सो बेसिकली ह्या अशा काही गोष्टी करायच्या नाहीयेत. तर रात्री जागून कितींना अभ्यास होतो आणि सकाळी उठून किती जणांना अभ्यास होतो? किंवा काहींचं असं असतं, की रात्री जागून आणि सकाळी उठूनही होतंय, दुपारच्या वेळेमध्ये खूप छान अभ्यास होतो. सो बेसिकली कुठलाही वेळ हा परफेक्ट वेळ नसतो. ज्या वेळेत तुम्ही प्रोडक्टिव्ह असता, ज्या वेळेत तुम्ही अभ्यास करू शकता, ती तुमची वेळ असते. कधी-कधी असं होतं, की आपण स्वतःला प्रॉमिस करतो, की "अरे, मी तर उद्या सकाळी पहाटे 4 वाजता उठणार आहे आणि अभ्यासाला लागणार आहे. बघू अभ्यास कसा होत नाही." प्रॉमिस केलं स्वतःला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत झोपून राहिले. काय उपयोग त्या प्रॉमिसचा? त्यापेक्षा एक असा टाइम फिक्स करा. कुठला टाइम फिक्स करायचा? रात्री लेट जागायचं, सकाळी लेट उठायचं, जे काही उठायचं आहे ते. पण तुमचा टाईम हा तुम्ही फिक्स केला पाहिजे, की मी कुठल्या टाईममध्ये किंवा कुठल्या ड्युरेशनमध्ये, मग तो रात्रीचा असेल, सकाळचा, दुपारचा, पहाटेचा कुठला पण असेल. कुठल्या ड्युरेशनमध्ये मी अभ्यास करू शकते किंवा मी केलेला अभ्यास मला लक्षात राहतो. तो वेळ तुम्ही स्वतः निवडायचा आहे आणि रोज तीच वेळ फॉलो करायची आहे, मग ती कुठलीही असू दे. ठीक आहे? कारण आता तुम्ही स्वतःच्या सवयी नाही बदलू शकत, की भले मला रात्री 4 पर्यंत जागलं की माझा अभ्यास होतो. पण आता ते जागरण करणं सोयीचं नाहीये म्हणून मी टाईम बदलते. तुम्हाला तुमच्या बॉडीला ट्राय करायचं असेल तर करू शकता. पण ते तितकं ॲडवायजेबल नाहीये. कारण तुम्ही आत्तापर्यंत जर रात्रीचा अभ्यास करताय किंवा आत्तापर्यंत जर सकाळी उठून अभ्यास करताय, तर तुम्ही तेच फॉलो करावं. थोडंसं एक्झामच्या आधी सवय बदलू शकता. पण आता तुम्ही ती चेंज नका करू. कारण तो तुमच्या वेळी ब्रेनला सेट झालाय आणि त्याच वेळी तुमचं ब्रेन चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. सो जो काही वेळ असेल तो तुम्ही स्वतःला ठरवायचा आहे. मी तुम्हाला कुठलंही सजेशन नाही देणार. पण शक्यतो जर तुम्ही आत्तापर्यंत काहीच ट्राय नसेल केलं, तर सकाळी उठण्याचाच ट्राय करा. रात्री जागरणाला सुरुवात करू नका, कारण ही फार घाण सवय आहे, जी मला आहे. कारण मी रात्री अभ्यास करते, रात्री जागून अभ्यास करते आणि आता ते बदलणं मला नाही शक्य. त्याच्यामुळे जर तुम्ही अजूनही कुठली सवय लावली नसेल, तर सकाळी उठून अभ्यास करण्याची सवय लावा. बेस्ट आहे ब्रह्ममुहूर्त इज बेस्ट. सो त्याच्यामुळे ते नक्की ट्राय करा, कारण त्यावेळेस केलेला अभ्यास अजून चांगल्या पद्धतीने लक्षात होईल आणि मेन म्हणजे बॉडीला कुठलाही त्रास होणार नाही. रात्रीचं जागून केलात तर शक्यतो बॉडीला आपण टॉर्चर करतोय असं फील होतं. त्याच्यामुळे सकाळी उठून अभ्यास करणं इज द बेस्ट. ठीक आहे? सो तुमचा वेळ तुम्हाला निवडायचा आहे, की कोणत्या वेळेत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सो दॅट इज अ प्रोडक्टिव्ह टाईम. आणि प्लीज असं करू नका, की छान टाईम टेबल बनवायचा आहे. कुणी-कुणी असं केलंय मला एक सांगा, की छान टाईम टेबल बनवलंय. सकाळी 5 ते 6 मी करणार आहे मॅथेमॅटिक्स. अरे मस्त! असं करणार की परत कधी विसरलोच नाही पाहिजे. त्याच्यानंतर काहीतरी 10 ते 12 मी हे करणार आहे. त्याच्यानंतर 12 ते 1 मी हे करणार आहे. 1 ते 2 हे करणार आहे. हे असं केलं आणि तुम्ही 1 दिवस तरी एकदम रिगरसली फॉलो केलंय. केलंय का? एकदम रिगरसली म्हणजे अजिबात एक इकडचा-तिकडचा मिनिट पण गेला नाही. असं काही झालंय? म्हणजे किती लोकं असं टाईम टेबल बनवतात आणि एकदम फॉलो करतात. मला नाही वाटत असे खूप लोकं असतील. 0.01% वगैरे असतील. कारण मीही ते फॉलो नाही करत. माझ्याच्याने होतच नाही ते फॉलो करणं. बरं किती असे लोकं आहेत ज्यांच्याच्याने फॉलोच होत नाही. म्हणजे आपण टाईम टेबल अतिशय जोशात बनवतो. छान रंगीबेरंगी पेन सुंदर अक्षराने बनवणार, भिंतीवरती असं छान चिटकून वगैरे ठेवणार. पण ते फॉलोच होत नाही. दुसऱ्या दिवशी, "अरे आता काय, आता मी लेटच उठले. आता गेला एवढा वेळ, आता काय फॉलो करायचं? उद्या करूया." तर उद्या कधी येतच नाही. असं मला असं वाटतं हे खूप जास्त कॉमन आहे. सो त्याच्यामुळे ना हे टाईम टेबल वगैरे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा बेस्ट आहे टार्गेट बेस्ड स्टडी करायचा. टार्गेट बेस्ड म्हणजे काय, की तुम्हाला उद्या उठायचंय, रात्रीपासून करायचं हे सगळं. उद्या तुम्हाला उठायचंय. किती वाजता उठायचं? तुमची मर्जी. कधी उठायचं तेव्हा उठा, नाहीतर उठू नका. पण तुम्हाला ते टार्गेट पूर्ण करायचंय. सो उद्या तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला सायन्सचा हा चॅप्टर कंप्लीट करायचंय. कंप्लीट इन द सेन्स सगळा ए टू झेड चॅप्टर पूर्ण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचे क्वेशन आणि आन्सर्स, तो पूर्ण रट्टा मारणं जे काय असेल, जे काही असेल त्या चॅप्टरमधलं सगळं तुम्हाला आलं पाहिजे. तेव्हा त्याला आपण म्हणतो की कंप्लीट झालाय तो चॅप्टर. असं नाही की आज मी हा पॅराग्राफ केला, उद्या हा करूया, परवा तो करूया, त्याच्यानंतर क्वेशन आन्सर्स करूया, त्याच्यानंतर एमसीक्यूज करूया, असं नाही. कंप्लीट म्हणजे पूर्ण ए टू झेड पूर्ण चॅप्टर कंप्लीट. भले दिवसात तुम्ही एकच चॅप्टर करा, पण तो पूर्ण झाला पाहिजे. ठीक आहे? सो असं काही तुमचं टार्गेट असेल, की उद्या मला सायन्सचा हा चॅप्टर करायचा आहे, मॅथ्सचे एवढे सम्स करायचे आहेत आणि थोडंसं इंग्लिशचं रायटिंग करायचं आहे किंवा संस्कृतचा एखादा श्लोक पाठ करायचा आहे. सो हे तुमचं टार्गेट सेट असेल, हवं तर हे लिहून घ्या. आणि हे टार्गेट उद्या तुम्हाला कंप्लीट करायचं आहे बाय हुक ऑर क्रूक. मग तुम्ही उद्या 10 तास Instagram चालवा, कुठे फिरायला जा, गाणी म्हणा, काय करायचं ते करा. पण झोपण्याच्या आधी हे हे सगळे तुमचे जे काही टार्गेट्स तुम्ही सेट केले ते पूर्ण झाले पाहिजेत. मग भले तुम्ही रात्रभर झोपू नका, रात्रभर टार्गेट पूर्ण करा. पण ते झालंच पाहिजे.
उद्याचा दिवस उजाडण्याआधी तुमचे ते सगळ्या कालचे टार्गेट पूर्ण झालेच पाहिजे. हे जोपर्यंत तुम्ही असं प्रॉमिस स्वतःला करत नाही, तोपर्यंत तुम्ही अभ्यास नाही करू शकणार. मग तुम्हाला दिवसभर जेवढा टाईमपास करायचा तेवढा टाईमपास करा, पण हे टार्गेट्स पूर्ण झाल्याशिवाय झोपायचे नाही. सो असं जेव्हा माझ्यासोबत मी करायचे, तेव्हाच तो अभ्यास पूर्ण व्हायचा. कारण टाईमने स्टडी करणं मला नाही जमायचं. कारण कधी-कधी असं होतं, की तो मूड नसतो त्या टाईममध्ये तो अभ्यास करायचा किंवा त्या विषयाचा अभ्यास करायचा. त्याच्यामुळे असं होतं, की दिवसभरामध्ये जेव्हा कधी मी सायन्स ठरवलंय, मी इंग्लिश ठरवलंय, मी मॅथ्स ठरवलंय, तर जेव्हा कधी मला असं वाटेल, की आता मला इंग्लिश करायचं मी इंग्लिश करणार. मला वाटेल मला आता मॅथ्स करायचं मी मॅथ्स करणार. पण अल्टिमेट गोल हा असला पाहिजे, की दिवसभराचं ते टार्गेट झोपण्याआधी पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर त्या दिवशी झोपायचं नाही, लेटपर्यंत जागायचं. सो सकाळपासून टाईमपास करून रात्री लेटपर्यंत जागणं, यात मला मजा वाटत नव्हती. सो जे काही टार्गेट आहे ते मी दिवसभरातच पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. सो ते एक खूप चांगलं आहे आणि हे स्वतःला प्रॉमिस करायचे, कारण तुम्ही अभ्यास स्वतःसाठी करताय. मार्क्स तुम्हाला स्वतःसाठी मिळणार आहेत, त्याच्यामुळे हे प्रॉमिस करायचंय. आणि प्लीज जेव्हा आपण स्वतःसाठी प्रॉमिस करतो ते प्लीज तोडू नका. कारण त्याने आपण स्वतःची व्हॅल्यू कमी करतोय, सेल्फ रिस्पेक्ट कमी करतोय. आणि तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्ही तुमच्या नजरेत उतरावं, खाली उतरावं म्हणजे उंचाई. सो असं तुम्हाला वाटतंय का, की तुम्हाला नजरेत तुम्ही जेव्हा मिररमध्ये उभं राहाल, तेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वतःला नजर नाही देऊ शकत. कारण तुम्ही तुमचे टार्गेट्स पूर्ण नाही केले. तुम्ही स्वतःला ॲज अ फेल्युअर कन्सिडर करताय. असं तुम्हाला हवंय का? नाही ना. तुम्हाला असं वाटतंय ना, मी जेव्हा असं आरशासमोर उभं राहावं, तेव्हा मी स्वतःला सुंदर समजावं, स्वतःला यशस्वी समजावं, सक्सेसफुल समजावं, असं जर वाटत असेल, तर रोजच्या रोज हे टार्गेट्स कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. असं तुम्हाला डेली करायचं आहे. वीकली टार्गेट्स पण सेट करायचे आहेत. कधी-कधी असं होतं, की बाय चान्स एखादं टार्गेट डेलीमध्ये कंप्लीट करणं थोडं पॉसिबल नाही होत किंवा नाहीच होत. तर तुम्हाला बाय द एंड ऑफ द वीक ते पूर्ण करायचं आहे. ते जे काही राहिलेलं एखाद दुसरा जास्त स्वतःला मुभा द्यायची नाहीये. ठीक आहे? ते जे काही एखाद दुसरं टार्गेट राहिलं असेल, ते तुम्हाला त्या वीकच्या आतच पूर्ण करायचं आहे. सो डेली टार्गेट्स रोजच्या रोज पूर्ण झालेच पाहिजेत. काही वीकली टार्गेट्स असतील. वीकलीमध्ये सॅटर्डे किंवा संडे जो काही दिवस तुम्हाला सुटेबल असेल, त्या एका दिवशी तुम्हाला पूर्ण वीकमध्ये जे काही केलं ते सगळं रिवाईज करायचंच आहे बाय काही पण सिच्युएशन असू दे. ओके. सो ॲट एनी कॉस्ट तुम्हाला ते रिवाईज करायचंच आहे बाय सॅटर्डे ऑर संडे. नेक्स्ट आहे हे सगळं झालं. तुमच्याकडे 2च महिने बाकी आहेत. सो मंथली प्लॅन काही खूप 12 महिन्यांचा नाही बनणार आहे. सो आता डिसेंबरच्या एंडपर्यंत तुम्हाला काय-काय एक्स्पेक्टेड आहे, हा असणार आहे तुमचा मंथली प्लॅन. आणि जर तुम्ही व्यवस्थित डेली टार्गेट्स अचीव्ह केले, वीकली टार्गेट्स अचीव्ह केले, तर मंथली आपोआप अचीव्ह होणार आहेत. ठीक आहे. सो प्लीज ट्राय करा, की तुम्ही जो काही तुमचा सिलेबस आहे, तो आत्ता पूर्ण करणार आहात. पूर्ण म्हणजे जेवढं पॉसिबल होईल, जेवढं 100% पॉसिबल होईल. आता मला एक सांगा, कोणाचा सिलेबस पूर्ण पूर्ण एकदम 100% झालेला आहे? असं कोणी आहे? कमेंट बॉक्समध्ये त्यांनी लिहायचंय, की माझा सिलेबस पूर्ण 100% झालाय. ग्रेट. झाला असेल तर वेल अँड गुड, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ग्रेट. त्याचा सिलेबस कमी झालेला आहे साधारणतः 75% तुम्हाला पण ग्रेट. कारण असं आहे, की तुम्ही तो सिलेबस पूर्ण तरी केलाय ॲट काहींचा 50% झाला असेल, काहींचा त्यापेक्षाही कमी झालाय. ठीक आहे, नो इश्यूज. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, की हा सिलेबस पूर्ण करण्यासाठी मी 100% दिले का माझे? मी 100% एफर्ट्स घेतले का? आता जर उत्तर हो असेल, तर तुम्ही सॅटिस्फाईड आहात. तुम्हाला काही अभ्यास करायची गरज नाहीये. पण जर उत्तर नाही असेल, याचा अर्थ तुम्ही तुमचा 100% नाही दिलाय सिलेबस पूर्ण करण्यासाठी. याचा अर्थ तुम्हाला माहिती की तुम्ही कुठे चुकलाय. याचा अर्थ तुम्हाला हेही माहिती की तुम्ही प्रचंड टाईमपास केलाय आणि त्याच्यामुळे सिलेबस पूर्ण नाही झालाय. त्याच्यामुळे आत्तापासून तुम्हाला सिलेबस पूर्ण करण्यावरती भर द्यायचा आहे. साधारणतः तुमच्याकडे जो वेळ आहे डिसेंबर एंडपर्यंत एका महिन्यामध्ये जेवढा सिलेबस पूर्ण करू शकता, प्लीज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 10 जानेवारीपर्यंत सिलेबस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तिथून पुढे तुम्हाला स्ट्रिक्टली जे आपले प्रिव्हियस इयर क्वेशन्स आहेत, क्वेशन पेपर्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. त्यांचं महत्त्व पण मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. सो आता नेमकं सुरुवात कशी करायची आहे? तर जे आपले हायली वेटेज चॅप्टर आहेत, यासाठी मी ऑलरेडी वेटेजचा व्हिडिओ अपलोड केलाय प्रत्येक विषयाचा. सो जे हाय वेटेजवाले चॅप्टर्स आहेत, ते प्लीज आधी करा. याचं कारण असं आहे, की हे चॅप्टर्स तुम्हाला म्हणजे या चॅप्टरमधले प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये पाहायला मिळणार. एम-सी-क्यूजमध्ये पण पाहायला मिळणार, आन्सर द फॉलोइंग क्वेशन्समध्ये पण, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेशन्समध्ये पण. त्या सगळ्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतील. त्याच्यामुळे हायली वेटेज चॅप्टर्स तुम्हाला आधी करायचे आहेत. हे सगळ्याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि मग त्यानुसार तुम्ही हळू-हळू खालचे चॅप्टर्स करू शकता. ठीक आहे. सो सुरुवात करायची आहे हायली वेटेज चॅप्टर पासून. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं, की सॉरी एक्झाम नाही तुमच्या शेड्यूलच्या मध्ये तुम्हाला थोडेसे ब्रेक्स घ्यायचे आहेत. पण ते ब्रेक्स प्रोडक्टिव्ह असले पाहिजेत. बिग नो फॉर सोशल मीडिया. मला एक सांगा, तुम्ही Instagram स्क्रोल करताय एक्झामच्या मध्ये किंवा एक्झामच्या प्रिपरेशनच्या मध्ये किंवा कुठलाही 10 मिनिटाचा ब्रेक आहे त्याच्यामध्ये. असं काय सॅटिस्फॅक्शन मिळतं? उलट रिग्रेट होतं ना, की मी 10 मिनिटं वाया घालवली. 10 मिनिटं कधी जात नाहीत ॲक्चुअली ते 1 तास जातो. पण असं रिग्रेट होतं ना, की मी का सोशल मीडिया यूज केलं? का मी वाया घालवली 10 मिनिटं? का मी वाया घालवला तो माझा वेळ? त्यापेक्षा मी अभ्यास केला असता तर? रिग्रेट होतो ना, म्हणजे झाला पाहिजे. नसेल होत तर तुम्ही ॲट मॅक्स ॲडिक्शनमध्ये आहात सोशल मीडियाच्या आणि जर रिग्रेट होत असेल तर तुम्ही अजूनही मुद्द्यावरती आहात किंवा अजूनही तुम्ही तो अभ्यास कॅचअप करू शकता. अजूनही तुम्ही त्या ॲडिक्शनमधून बाहेर पडू शकता. सो हा जो काही ब्रेक आहे, जो काही 10 मिनिटाचा ब्रेक तुम्ही घेताय आणि घेतला पाहिजे ॲक्चुअली जेव्हा तुम्ही 1 तास अभ्यास करता, तेव्हा 10 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे. पण त्या ब्रेकमध्ये काय करायचंय?
तुम्हाला थोडंसं असं चित्र काढायला आवडत असेल, डुडलिंग करायला आवडते, तर ते तुम्ही करू शकता. पण तेवढी 10च मिनिटं करायचंय बरं का. किंवा तुम्हाला एखादं छान शांत गाणं ऐकायला आवडते कुठलंही. शांत गाणे इज लाइक रोमॅन्टिक सॉन्ग पण असू शकतं, कुठलंही काम म्युझिक पण असू शकतं, कुठलंही असं जोशफुल म्युझिक पण असू शकतं, कुठलंही जे तुम्हाला गाणं ऐकायला आवडते, ते तुम्ही त्या 10 मिनिटांमध्ये ऐकू शकता. दुसरं आहे तुम्हाला जर तुम्ही एक्सरसाइज करायला आवडत असेल, घरावरती छान छत आहे, छान सूर्यप्रकाश येतोय किंवा असं छान वातावरण आहे, तर थोडंसं जाऊन एक्सरसाइज करा, थोड्याशा उड्या मारा, स्किपिंग करा. सो हे तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे किंवा जस्ट चालून या घराभोवती, कुठेही जस्ट एक राउंड मारून या. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेव्हा तुम्ही ब्रेक घेता. सो ह्या जर गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचं एकतर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही तुमच्या गोलपासून. दुसरी गोष्ट तुम्हाला परत रिग्रेट होणार नाही, की मी वेळ वेळ वाया घालवला. त्यापेक्षा तुम्हाला आनंद वाटेल, की मी छान पद्धतीने वेळ इन्व्हेस्ट केला आहे. सो ती फीलिंग खूप महत्त्वाची आहे, जी तुम्हाला परत अभ्यास करायला मोटिव्हेट करेल आणि परत तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. ठीक आहे? सो प्लीज ब्रेक्समध्ये तुम्हाला हे करायचंय. नेक्स्ट आहे की व्हाय रिव्हिजन मॅटर्स. म्हणजे मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं, की रिव्हिजन केली पाहिजे. तुम्ही 60 दिवस फक्त अभ्यास केला आणि रिव्हिजन नाही केली, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मग आता मुद्दा असा आहे, की रिव्हिजन का गरजेची आहे? आता एक क्रिकेटर आहे. क्रिकेटची क्रेज तर काही पहिल्यापासून आहे आपल्याला. सो एक क्रिकेटर आहे. त्याला माहिती आहे, की 60 दिवसांनी आपली मॅच आहे. तो छान सराव म्हणजे छान काय म्हणूया त्याला आपण अभ्यास करतोय ते कसं बॉलिंग केलं पाहिजे, कशी बॅटिंग केली पाहिजे, कसं आपण तिथे प्रेझेंट केलं पाहिजे आपला गेम सगळं त्याचं चालू आहे. ठीक आहे. पण तो असं म्हणतो, की "अरे अजून 60 दिवस आहेत, थोडा दिवस आपण करूया तो सराव आणि मग काय आपण त्याच्यानंतर आरामात राहू शकतो. एकदा सराव झाला की काय करायचं परत." मग तो छान एक 15-20 दिवस क्रिकेट वगैरे खेळून बघतो, छान खेळ खेळतो आणि परत तो म्हणतो, की "आता छान मला येतंय खेळायला, छान चांगले सिक्सर वगैरे मारतोय मी, चांगले चौकार मारतोय. आता काय मला गरज नाहीये परत अजून सराव करायची." असं त्याचं होतं. मग त्याच्यानंतर तो काही डाएटवरती लक्ष देत नाही, एक्सरसाइज वगैरे करत नाही. छान जंक फूड खातो, मस्त ब्रिलियंट. अजिबात क्रिकेटची प्रॅक्टिस नाही करत, काही नाही करत. त्याला असं वाटतं, की आता काय मला येतंय खेळायला, आता काय प्रॅक्टिस करायची एकदा खेळून झालंय माझं. असं तो त्या ह्याच्यामध्ये जातो. त्याच्यानंतर त्याचं असं होतं, की अजिबात एक्सरसाइज नाही करायची, काही प्रॅक्टिस नाही करायची आणि जेव्हा क्रिकेटचा ॲक्चुअल डे येतो, तेव्हा तो पहिल्याच बॉलला आउट होतो. म्हणजे त्याला खेळताच येत नाही. कारण त्याच्यामध्ये ना तो स्टॅमिना आहे, ना तो फिटनेस आहे, ना त्याच्या शरीराला ती सवय राहिली आहे तो खेळ खेळायची आणि तो आउट होतो. म्हणजे याचा आपल्या गोष्टीशी काय संबंध किंवा आपल्या मुद्द्याशी काय संबंध? तर तुम्ही पण जर असं असेल, की एकदा वाचलं, आता झालं, परत-परत काय वाचायचं? एकदा वाचून झालं, परत बघूया आपण. असं करत-करत तुम्ही छान सिलेबस पूर्ण केला 30 दिवसांमध्ये. अजूनही तुमच्याकडे 30 दिवसांचा वेळ होता, बट तुम्ही त्याच्यामध्ये काही रिव्हिजन नाही केली. तुम्ही छान चिल केलत आणि हे जंक फूड म्हणजे तुम्ही टाईमपास केलात, की अजिबात अभ्यास न करता फक्त टाईमपास केलात आणि एक्झामच्या वेळेस तुम्हाला काहीच आठवत नाहीये. म्हणजे तुमचं असं झालंय, की मी सिलेबस पूर्ण केलाय, पण मला आता काहीच आठवत नाही. का? कारण तुम्ही रिवाइजच नाही केलं. मग काय उपयोग तुम्ही एवढा सगळा अभ्यास करून? सो त्याच्यामुळे रिव्हिजन खूप महत्वाची आहे. खेळाडू असो किंवा काही पण असो, जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही, तोपर्यंत तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला त्या गोष्टींची सवय होत नाही आणि ते तुम्ही एक्झिक्यूट पण नाही करू शकत. त्याच्यामुळे सराव खूप जास्त महत्वाचा आहे. रिव्हिजन खूप जास्त मॅटर करते. त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. तुम्ही कुठलाही अभ्यास करू दे, काहीही थोडा का अभ्यास होईना, पण त्याची रिव्हिजन करणं खूप गरजेची आहे. रिव्हिजन वीकली ठेवू शकता किंवा कधी-कधी असं होतं, की काल जे केलं ते मी आज थोडंसं रिवाईज केलं, असं पण तुम्ही करू शकता. जे तुम्हाला ईझी वाटेल किंवा जे तुमच्या शेड्यूलमध्ये बसेल, जे तुम्ही आत्तापर्यंत फॉलो करत आलेला आहात, त्याच पद्धतीने पुढेही तुम्ही फॉलो करावं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा एक प्रश्न आहे. प्रश्न वाचायचा आहे. मला खाली कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचंय, की भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा दिलेली आहे, यांनी सुरू केले. जेम्स ऑगस्टस हिकी, सर जॉन मार्शल, ॲलन ह्यूम की मायकेल फुको? किती जणांना याचं उत्तर येतंय? येतंय उत्तर? दिलं का कमेंट बॉक्समध्ये उत्तर? काय उत्तर आहे? जेम्स ऑगस्टस हिकी? समजा की तुमच्या पेपरमध्ये हाच प्रश्न तुम्हाला दिला. 2025 ला जी काही बोर्ड एक्झाम होती त्याच्यामध्ये हाच प्रश्न तुम्हाला दिला आणि तुम्हाला त्याचं उत्तर नाही येतंय. का? हा प्रश्न ऑलरेडी 2-3दा येऊन गेला याच्या आधी. पण तरीही तुम्हाला तो प्रश्न नाही येतंय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह नाही केलेत. तुम्हाला माहिती आहे का बोर्डाच्या एक्झामचा एक पॅटर्न आहे. याच्यामध्ये आधी झालेले प्रश्नच पुन्हा-पुन्हा दिले जातात. मग याला आपण म्हणतो की बोर्ड तुम्हाला चान्स देतंय की तुम्ही आधीचे पेपर्स फक्त एकदा गो थ्रू करा, तुम्ही आरामात पास व्हाल. म्हणजे बोर्डाच्या एक्झाममध्ये पास होणं खूप अवघड नाहीये. कारण एकतर खूप जास्त रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात आणि हे सगळं जर कंबाईन केलं तर तुम्ही पास म्हणजे पास असा आरामात होऊ शकता. नापास होण्याचा प्रश्नच नाहीये. पण तुम्हाला फक्त पास व्हायचंय का? म्हणजे फक्त 35% वगैरे हवेत का? तर नाही ना. एक चांगला तुमचा जो काही गोल आहे तो तुम्हाला अचीव्ह करायचा आहे. त्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. सो पी-वाय-क्यूचं हेच महत्व आहे, की बोर्डाच्या पेपर्समध्ये खूप जास्त क्वेशन्स रिपीट होतात. सो पी-वाय-क्यूज तुम्ही जर केले तर तुमचं काम अजून सोपं होतं आणि बरेचसे क्वेशन्स तुम्हाला तुमचे मित्र वाटतात. कारण तुम्ही ऑलरेडी त्यांना सॉल्व्ह केलं. असं स्ट्रेंजर नाही वाटणार कुठलाही क्वेशन, की "अरे देवा! मला तर हे येतच नाही." आणि परत तुम्हाला कळतं, की हा पी-वाय-क्यूमध्ये येऊन गेला होता. किती रिग्रेट होईल ना, म्हणजे मी जर पी-वाय-क्यूज केले असते, तर आता मला हा प्रश्न आला असता,
किंवा मी तो प्रश्न सोडवून चांगले मार्क्स मिळवू शकले असते, असं होतं ना. सो त्यापेक्षा बेस्ट आहे की आधीच पीवायक्यूचा अभ्यास करा. आणि आय गॅरंटी यू की तुमच्या पेपरमध्ये ऑलमोस्ट क्वेश्चन्स हे पीवायक्यूज मध्ये असतातच. त्याच्यामुळे प्लीज पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. कुठे मिळतात? मिळतच नाहीत असा प्रश्न नाहीये अजिबात. गुगलवरती जा. आय गेस टार्गेट पब्लिकेशनची वेबसाईट आहे, ज्याच्यावरती सगळे पेपर्स अवेलेबल आहेत आधीचे. इव्हन आता बालभारतीच्या वेबसाईटवरती पण सगळे आधीचे पेपर्स अवेलेबल आहेत. सो कुठेही शोधायला जायची गरज नाही पडणार तुम्हाला. बालभारतीच्या वेबसाईटवरती जा किंवा आपल्या महाराष्ट्र एसएससीच्या वेबसाईटवरती जा. त्याच्यावरती तुम्हाला सगळे पीवायक्यूज पाहायला मिळणार आहेत. ऍक्च्युली मी त्या लिंक्स तुम्हाला शेअर नाही केलेत. तुम्हाला जर हवे असतील तर प्लीज सांगा, मी तुम्हाला त्या लिंक्स शेअर करेन. आता मला ती लिंक काही क्लिअरली नाही आठवत आहे. बट तुम्ही जर सांगितलं तर मी ती शोधून तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही रिव्हिजन केलं, सगळं केलं, पीवायक्यूज पण केलेत, पण तुम्ही मॉक टेस्ट नाही दिलं, तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही केले, तर ती पण खूप मोठी चूक आहे. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की मला किती वेळ लागते हा प्रश्न सोडवायला, किंवा किती वेळेमध्ये मी हे लिहू शकते, किंवा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये मला विचार करायला किती वेळ लागेल, मला आठवायला किती वेळ लागेल, हे तुम्हाला कळणारच नाही. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे की तुम्ही मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट म्हणजे सराव परीक्षा ज्याला आपण म्हणतो, त्या तुम्ही देणं खूप गरजेचं आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला तुमच्या ऍक्च्युअल एक्झाम मध्ये काय परिस्थिती असते किंवा कसं तुम्ही अभ्यास करू शकता हे नाही कळणार. त्याच्यामुळे प्लीज मॉक टेस्ट द्या. कधी द्यायचे आहेत? साधारणतः मिड जानेवारी पासून तुम्ही मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे 15 जानेवारी किंवा त्याच्या थोडं आसपास तुम्हाला सुरुवात करायची आहे. जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या आधी कळेल की मी किती फास्ट पेपर लिहिला पाहिजे, कसा पेपर लिहिला पाहिजे. पेपर फक्त लिहून यायचा नसतो, तर तो प्रेझेंट करणं महत्वाचं आहे. थोडंफार वाचनीय अक्षर काढून, छान रेषा वगैरे ओढून जेवढा सुंदर तुम्ही पेपर लिहाल, तेवढे सुंदर तुम्हाला मार्क्स मिळतील. ठीक आहे. त्याच्यामुळे पेपर चांगला लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आधी सराव करणं गरजेचं आहे पेपर लिहिण्याचा. सो पीवायक्यूज करायचा आहे, मॉक टेस्ट द्यायच्या आहेत, आणि दॅट्स इट. सो सक्सेस इज नॉट अबाउट परफेक्शन, म्हणजे किती परफेक्टली तुम्ही गोष्टी करताय ते महत्वाचं नाहीये. इट्स अबाउट पर्सिस्टंट. तुम्ही किती पर्सिस्टंटली त्या गोष्टी करताय, तर ते महत्वाचं आहे. तुम्ही किती कन्सिस्टंटली त्या गोष्टी करताय ते महत्वाचं आहे. तुमचं जे काही एक आपण म्हणतो ना इच्छा असते तो गोल अचीव्ह करण्याची, ती किती मजबूत आहे, तुमची किती मजबूत विल पॉवर आहे, किती स्ट्रॉंग विल पॉवर आहे, ते महत्वाचं आहे. जर तुम्ही आजपासून मॅनिफेस्ट केलं तुमचा गोल, आजपासून तुम्ही रोज हे आठवत राहिलात, तुम्हाला जेव्हा कधी असं वाटेल की मला अभ्यास नाही करायचंय, परीक्षेने अभ्यास नाही होत आहे, तर थोडासा आपण डिस्ट्रॅक्ट होतोय, तर त्यावेळेस फक्त इतकं आठवायचं आहे की तुम्हाला तुमच्या मार्क लिस्टवरती किती पर्सेंटेज हवेत. बस. तेवढं आठवलं की तुम्हाला थोडीशी भीती वाटणार की आपला अभ्यास नाही झाला आणि तुम्ही परत अभ्यास करायला येणार. पण ही भीती चांगल्यासाठी असली पाहिजे, वाईटासाठी नाही. याच्यामुळे तुम्ही अभ्यासापासून दूर नाही, तर अभ्यासाच्या जवळ आले पाहिजे. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. आणि तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने एक्झाम देणार आहात. खूप चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होणार आहे. खूप छान तुम्ही रिव्हिजन करणार आहात. जस्ट प्रॉमिस मी. आणि तुमचे जे काही ड्रीम पर्सेंटेज आहेत ते नक्की मला खाली कमेंटमध्ये सांगा, आणि ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला स्वतःला नक्की प्रयत्न करायचे आहेत. आणि माझ्याकडून मी काय केलं पाहिजे ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की मी कुठले व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत. तुम्ही एवढ्या वेळ मला ऐकून घेतलात. थँक यू सो मच, आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय बाय.